अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्यातल्या 7 जिल्ह्यातल्या ड्रोन प्रणालीचं उद्घाटन बंदरं आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुंबईत मत्स्य व्यवसाय आयुक्तालयात झालं। अनधिकृत मासेमारीला आळा घातला जाईल तसंच राज्याच्या सागरी सुरक्षेवरही लक्ष ठेवता येईल असं नितेश राणे यावेळी म्हणाले। की आम्ही किनारपट्टीचा विकासाबरोबर सुरक्षा या दोन गोष्टीवर फार बारकाईने काम करणार आहोत। त्याच मार्गावर हे पहिलं पाऊल आम्ही लोकांनी टाकलेलं आहे। 9 ठिकाणी आता ड्रोन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे, ड्रोन ऍक्टिव्ह झालेले आहेत। दिवसभराचा ऍक्टिव्हिटी हे ड्रोनच्या माध्यमातून इमेजेस असो किंवा काही व्हिडिओज असो आम्हा लोकांना त्या डिपार्टमेंट आणि विभागीय उपलब्ध होतील। पोलीस खात्याच्या आम्ही संपर्कात आणि त्यांना बरोबर घेऊन ते ड्रोनचे इमेजेस शेअर केले जातील, आमच्याकडे शेअर होतील। मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळे ड्रोन आम्हाला उपलब्ध केलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड किल्ला परिसरातून या ड्रोन प्रणालीचं उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आणि मत्स्य व्यवसाय सहाय्य आयुक्त सागर कुवेसकर यांच्या हस्ते करण्यात आलं। आपण या ड्रोन सर्वेलन्स थ्रू जे परराज्यातल्या नौका येतात आपल्या जलदी क्षेत्रात जे घुसखोरी करतात आणि आपले माशांची लूट करतात त्यांना आपण नक्कीच रोखणार आहोत। तसेच जे अवैध मासेमारी करण्याचे प्रकार आहेत ते पण आपण रोखण्यासाठी ही ड्रोन प्रणालीचे आपल्याला मदत होणार आहे। गेल्या काही वर्षात परराज्यातले मोठे ट्रॉलर्स अनधिकृतपणे कोकणात मासेमारी करतात, त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचं नुकसान होतं। त्यावर आळा घालण्यासाठी ही ड्रोन व्यवस्था उपयुक्त ठरेल।